नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आजी अर्णवला म्हणते की चिंटू, मी तुला एक प्रॉमिस मागितलं आहे, ते प्रॉमिस तू पूर्ण करणार आहेस. तेव्हा तो म्हणतो की हो आजी, बोल काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की चिंटू, मला तुझ्याकडून आणि ईश्वरीकडून छान असं गोड पतवंड हवं आहे. तुमच्याकडून दोघांकडून मला एक छान असं गोंडस बाळ हवं आहे. असं म्हटल्यावर तो तिच्याकडे बघतच राहतो. आजीची हे अचानक आज काय. तेव्हा तो म्हणतो की आजी, अगं हे असं काय तू अचानक बोलतेस. तेव्हा ती म्हणते की सांग ना चिंटू, तू मला प्रॉमिस केलं होतंस की मी जे मागेन ते देणार, मग देशील ना, हे बोल ना. तेव्हा तो म्हणतो की आजी, अगं हे अचानक कसं काय, म्हणजे हे काही काय प्रॉमिस आहे. तेव्हा तो म्हणत असतो की चल, मला उशीर होतोय निघायला, मी निघतो. तेव्हा तो जात असताना आजी त्याच्या हाताला धरते, मामा बाजूने धरतो आणि त्याला बसवतो. म्हणतो की इथेच बसायचं आहे, कुठेही जायचं नाही आहे, समजलं ना. तेव्हा आजी म्हणते की हे बघ चिंटू, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मला तुझ्याकडून प्रॉमिस हवं आहे म्हणजे हवं आहे. तेव्हा लगेचच आता अर्णव म्हणायला लागतो की आजी, अगं हे असं लगेचच कसं प्रॉमिस देऊ ना मी. तेव्हा ती म्हणते की हो चिंटू, मी कुठे म्हणते तुला लगेच, पण निदान दोघंजण मनावर घ्या असं मी म्हणते तुला, बस. आणि हा असं प्रॉमिस मागण्यामागचं कारण एकच आहे रे, की रमाकांतराव गेल्यापासून एकच दिसतं मला, की म्हणजे आयुष्याचा काही भरोसा नाही रे. आज कोणी आहे तर उद्या कोणी नाही. त्यामुळे मला फक्त माझ्या पतवंडाचं तोंड बघायचं आहे, बस, बाकी काही नाही. तेव्हा लगेचच तो म्हणतो की आजी काय आहे तुझं असं. तेव्हा लगेचच तो म्हणतो की तू काही बोलू नकोस हा, मी तुला काही देणार नाही आहे, तू इथेच आहे. तेव्हा ती म्हणते की हो रे बाळा, आहे मी तुझ्यासोबत, पण आयुष्याचा काही भरोसा आहे का सांग मला. त्यामुळे मी तुला एकच सांगेन की सध्या तरी हा हट्ट सोड आणि ईश्वरी आणि तुम्ही जरा दोघं मनावर घ्या. तेव्हा लगेच मामा म्हणतो की हो, अरे आईचं म्हणणं बरोबर आहे अगदी. तेव्हा लगेचच आजीला तो म्हणतो की आजी, ही चिटिंग आहे हा तुमची, म्हणजे तुम्ही दोघं जणांनी जे काही केलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. ॲक्च्युली अगोदर प्रॉमिस काय आहे ते सांगायचं असतं आणि त्यानंतर मग प्रॉमिस पूर्ण करायचं असतं. तू मला अगोदर चिटिंग करून प्रॉमिस अगोदर सांगितलं नाही, पहिले वचन घेतलंस माझ्याकडून. तेव्हा ती म्हणते की हो तसंच आहे ते, आणि तुला ते ऐकावंच लागेल, म्हणजे आजीची इच्छा आहे हवं तर, असं समज. तेवढ्यातच तो परत येतो आणि म्हणतो की आजी, बट दिस इज रॉंग. तू हे जे काही म्हणालीस ना मला, मी असं लगेच याचा विचार करू शकत नाही आहे, अजून खूप वेळ बाकी आहे. तेव्हा आजी म्हणते की हो, मला तेच म्हणायचं आहे की वेळ आता काढू नका, तुम्ही दोघांनीही चांगलंच मनावर घ्या. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, चिटिंग आहे चिटिंग, दोघांनी ना अगदी मिळून मला फसवलं आहे तुम्ही दोघांनी. तेव्हा लगेच आता अर्णव म्हणायला लागतो की मी बघतो, थांब मामा, तुला पण मी बघतो. तेवढ्यातच पटकन मामा हाताचाच फोन करून म्हणतो की हां हॅलो शिर्के, हां अर्णव ना, हा निघालाय, हा येतोय पोचतोय तो इतक्यातच, जा जा लवकर जा, ते बघ शिर्केंचा कॉल आलाय, जा लवकर. असं म्हणून मुद्दामच मामा त्याला कटवतो. आजी पण त्याच्यावरती हसत असते. नंतर तो म्हणतो की हो रे मामा, जातोय मी, असं म्हणून आता तिथून मामा निघून मामा त्याला बाहेर घालवतो आणि म्हणतो की जा, शिर्के बोलवत आहेत. दरवाजा बंद करून घेतो आणि आजी आणि मामा एकमेकांना येऊन मारे टाळ्या द्यायला लागतात. मामा म्हणतो की बघितलं का आई, भारीच आहेस हा तू, म्हणजे मानलं पाहिजे बुवा तुला, भारी, अर्णवकडून मस्त प्रॉमिस करून घेतलंस तू. तेव्हा लगेच मग तू म्हणते की हो रे, प्रॉमिस घेतलं म्हणून, नाहीतर हा पठ्ठ्या कुठे ऐकायला, अजिबात ऐकणार नाही तो, म्हणजे मी असं केलं म्हणून. मग तो म्हणतो की आई, मग मला आता जरा ह्या वाती दाखव, एखादी वळून बघतो. आजी म्हणते की हो बघ, ट्राय कर, येतं आहे का तुला. तेवढ्यात आता अर्णव घाईघाईने निघायला आणि ईश्वरी समोरून यायला, सगळेजण नाश्त्याला चला असं ओरडत ती पुढे येते. तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी या दोघांची एकमेकांच्या डोक्याला टक्कर होते. तो म्हणतो की मिस इंदोर, काय हे सगळं, तुला दिसत नाही का रस्त्यावर. ईश्वरी म्हणते की हो मलाही दिसते, पण तुम्ही तर बघायचं ना समोरून. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, हे घर आहे घर, तुझ्या इंदोरचं गार्डन नाही आहे कसं पण फिरायला. ईश्वरी म्हणते की ओ, इंदोरचं उगाच नाव काढू नका यामध्ये, मला सवय आहे असं फिरायची. तेव्हा तो म्हणतो की हो तेच ना, नुसती अशी घरभर बागडत असते, आजूबाजूला कोण आहे त्याचा विचार तरी कर. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो विचार आहे, पण तुम्ही असं डोकं घेऊन मडकं घेऊन माझ्या समोर आलात, मला काय कळणार आहे. आता ईश्वरी म्हणते की एक मिनिट, पुन्हा डोक्याला डोकं लावा. तो म्हणतो की कशासाठी. ईश्वरी म्हणते की अहो, तुम्ही पुन्हा डोक्याला डोकं नाही लावलं ना तर माझ्या डोक्याला शिंग येतील. तुम्हाला काय, तुम्हाला ऑलरेडी शिंग आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो लवकर, जे काही आहे ते लवकर करा, मला शिंग यायला नाही पाहिजे, डोक्याला डोकं लावा पटकन. असं म्हणून ती आता त्याच्या डोक्याला डोकं लावते. आणि अर्णव म्हणतो की खरंच मिस इंदोर, तू ना इम्पॉसिबल आहे. आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. अर्णव तिला म्हणतो की जस्ट शटअप, ओके, गप्प बस जरा, आणि मी निघतोय आता, माझी घाई आहे.
हे बघ, हे एक काम आहे, आईबाबांचा फोटो आहे ना, तो जर आपल्या रूममध्ये ठेव, मला या छान फोटोची फ्रेम बनवायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की वाव, किती सुंदर आहे ना आईबाबांचा हा फोटो, खूप छान आहे, बढिया. तेव्हा अर्णव म्हणतो की हां, हा फोटो घरी तिथे रूममध्ये ठेव, मला याची सुंदरशी फ्रेम बनवायची आणि मग ती टेबलवर ठेवायची, ओके, काही गडबड करू नकोस, नीट जाऊन ठेव. ईश्वरी म्हणते की हो माहिती आहे मला, ठेवते मी. आता ती पण त्याच्याकडे बघून रागाने बघत असते. अर्णव आता तिच्याकडे बघतच बसलेला असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघून हसायला लागते. अर्णव म्हणतो की झालं आहे ना काम, झालं आहे ना फोटो बघून, मग आता चल जा काम कर तुझं, मी पण आता निघतो. असं म्हणून अर्णव तिथून निघतो. तेवढ्यातच तिथे शिर्के येतात. शिर्के म्हणतात की सर, तुम्ही मला सांगितलं होतं ना त्या फाईलबद्दल. तेवढ्यातच शिर्केंना तो म्हणतो की हो थांबा मी येतो. असं म्हणून आता तिथून तो निघून गेलेला असतो. शिर्के त्याच्याकडे बघतच बसतात की काय सरांचं असं अजब कारभार. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो शिर्के, या इथे या, तुम्ही यांना म्हणजे यांनीच तुम्हाला बोलवलेलं बरोबर ना. तेव्हा तो म्हणतो की हो सरांनीच बोलवलं आहे. मग ईश्वरी म्हणते की यांचं ना असंच असतं, आधी स्वतःच बोलवलेलं त्यांनी आणि मग आता असं दाखवतात की त्यांना जास्त काम आहे. जाऊ दे, काय झालं, तुम्ही कशासाठी बोलवलं होतं, आणि मेन म्हणजे या माणसाचं ना असंच आहे, तुम्ही कसं काही यांच्याबरोबर पी ए म्हणून काम करता, कसं झेलताना काय माहिती. म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे, म्हणजे मी पण तसंच केलेलं, काही दिवस यांच्याबरोबर काम करत होती पी ए म्हणून, पण नाही बाबा, खरंच खूप मोठं जोखमीचं काम या माणसाबरोबर राहणं. तेव्हा लगेचच आता ईश्वरी म्हणते की हे काय. तेव्हा तो म्हणतो की हे बघा, हे मॅम तुम्हालाच द्यायचं आहे, सरांचे म्हणजे फुल बॉडी चेकअपचे रिपोर्ट्स आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय, सरांना काय झालेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, सरांनी नॉर्मली रुटीन चेकअप करून घेतलं आहे आणि तुम्हाला पण उद्या करायचं आहे. ईश्वरी म्हणते की म्हणजे मला सांगा शिर्के, मला काही झालं आहे का. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही काय नाही. मग ती म्हणते की खरं खरं सांगा, माझ्यापासून काही लपवू नका, म्हणजे मला काही झालं आहे का. तेव्हा तो म्हणतो की नाही मॅम, तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे, प्लीज काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही शांत व्हा आधी, आणि हे जे रिपोर्ट्स आहेत ना हे अगदी नॉर्मल आहेत, तुम्ही काळजी करू नका, आणि उद्या तुम्हालाही सरांनी सांगितलं आहे करायला चेकअप. आता शिर्के निघून जातात रिपोर्ट देऊन, आणि ईश्वरी ती फाईल वगैरे सगळं बघत असते. सरांचं हिमोग्लोबिन 16 आहे, नॉर्मल आहे. पण आता ती पुढे बघायला लागते. मग मामा येतो. काय गं ईश्वरी, काय करतेस काय, हे रिपोर्ट कसले बघते. ती म्हणते की अहो मामा, हे रिपोर्ट आहेत ना, सरांनी काहीतरी फुल बॉडी चेकअप करून घेतलं आहे, त्याचे म्हणे हे रिपोर्ट आहेत, तेच बघत होते मी, नक्की काय आहे. तेव्हा लगेच आता मामा देवाला हात जोडतो आणि म्हणतो की वा वा, खरंच एकच नंबर, म्हणजे अर्णवने जे काही केलं आहे ना त्याचा विचार खरंच देवाची अगदी लीला अगाध आहे, तो नक्कीच काहीतरी पुढचा विचार करतोय. मग ईश्वरी म्हणते की मामा, मला काही समजलं नाही, तुम्ही नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करताय. मामा म्हणतो की समजलं, मला सगळं समजलं की अर्णवच्या मनामध्ये काय आहे आणि तो काय विचार करतोय. तेव्हा आजी आता म्हणजे आईची इच्छा पूर्ण होणार, घराचं गोकुळ होणार, तो पुढचा विचार करतोय. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की म्हणजे मला कळलं नाही मामा, तुम्ही काय म्हणताय, घराचं गोकुळ होणार म्हणजे पुढच्या विषयाची पुढे जाण्याचा विचार करतोय, म्हणजे नक्की काय. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुम्ही काय बोलताय ना, मला काही कळत नाही. तेव्हा मामा म्हणतो की असू दे, काही हरकत नाही, तुलाही समजेल ते हळूहळू, चल मी जातो, आई आई आपली इच्छा पूर्ण होणार गं, असं म्हणून तो तिथून पळ काढतो. ईश्वरी विचार करते की मलाही कळत नाही आहे या रिपोर्ट्सचा आणि घराचं गोकुळ होण्याचा नक्की काय संबंध असू शकेल, नक्की काय विचार करतायत हे. ईश्वरीला आता काही कळत नसतं. नंतर मग ईश्वरी स्वतःशीच बोलत असते. ती म्हणते की या सरांचं पण काहीतरी वेगळं सुरू आहे, तेही काही बोलायला तयार नाही, आणि मामा पण असं काय बोलून गेले ना, काही कळलं नाही. आता मात्र ईश्वरी पूर्णपणे गडबडलेली असते, काय विचार करावं तिला काही सुचत नसतं. नंतर मग ती सारखे रिपोर्ट्स बघते आणि मामाचं बोलणं आठवत असते. त्यानंतर मग मामा तिला म्हणालेला असतो की ईश्वरी वा वा, अर्णवने अगदी छान विचार केलेला आहे, तो पुढचा विचार करत आहे आणि त्याचबरोबर घराचं गोकुळ होणार. तेव्हा आता ईश्वरीच्या लक्षात येतं. ती पटकन लाजते आणि म्हणते की अच्छा, मी पण ना ईश्वरी पागलच आहेस तू एकदम. घराचं गोकुळ व्हावं म्हणजे अर्णव सर वेगळा विचार करतायत की काय, म्हणजे मामा जे काही बोलले ते खरंच आहे, अर्णव सर असाच विचार करतायत का, असं तिच्या डोक्यामध्ये आता सगळं फिरत असतं. ती खूप मनातल्या मनात खुश असते आणि म्हणते की म्हणजे अर्णव सरांनी याच्यासाठी बॉडी चेकअप केलं आणि मला पण उद्या चेकअप करण्यासाठी सांगितलं. तर आता इथे ईश्वरी ही स्वतः आरशात बघते आणि स्वतःशी खुश होत असते आणि लाजते. म्हणते की अर्णव सर म्हणजे इतका पुढे आमच्या नात्याविषयी विचार करतात. तेवढ्यातच आता तिला समोर तिची दुसरी ईश्वरी म्हणजे तिचं प्रतिबिंब दिसतं. ती म्हणते की एक मिनिट ईशू, हे काय करतेस तू,
इतकी लाजतेस कशाला? अगं हे सगळं तुला जरा गडबड वाटत नाही का? तेव्हा मग ईश्वरी विचार करते की काय, कसली गडबड आहे? तेव्हा मग ती म्हणायला लागते की अगं तसं नाही, म्हणजे हे सगळं जरा विचित्र वाटतंय. अर्णव सर याबद्दल तुझ्याशी स्वतः काही बोलले नाहीत. लग्न मात्र तुमच्या दोघांचं झालं आहे ना, मग हा सगळा विचार हा तुमच्या दोघांचा असायला हवा. त्यांनी स्वतःहून कसं काय हे डिसाईड केलं आहे आणि सगळं ठरवलं आहे? नाही नाही, मला तर हे अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा मग आता ईश्वरी तिला दुसरं प्रतिबिंब सांगते की हे तू ना अजिबात पटवून घेऊ नकोस, समजलं ना? तुला तुझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजल्या पाहिजे. आणि मूल होणं हा काही एकटाचा प्रश्न नाही आहे, ह्याच्यात दोघांचे विचार असतात, दोघांची अनुमती असते. तुझ्याबद्दल काही विचारच केलेला नाही आहे त्यांनी. आणि हो, तुला प्रेमाची कबुली तरी दिली आहे का त्यांनी? असं म्हणून ईश्वरी स्वतःच आता स्वतःला प्रश्न करत असते. आणि त्याचबरोबर आता दुसरी ईश्वरी लाजत असते. ती म्हणते की हो, म्हणजे तसं आहे की अजून ते काही बोलले नाही आहेत मला, म्हणजे प्रेमाबद्दल वगैरे अजून काही तसा विषय नाही काढला आहे. मग ती म्हणते की हो, मग तेच तर म्हणायचं आहे ना मला, की अजून तसं त्यांनी काही विषयही काढलेला नाही आहे. मग तू सारखं सारखं त्या गोष्टींवरती अडकून राहू नको. अगोदर त्यांना बोलायला सांग, म्हणजे त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घे आणि मग नंतरच तू तो विचार कर. आणि पहिले त्यांच्याकडून प्रेमाची कबुली घे. असं म्हणून ईश्वरी आता लाजत असते. त्यानंतर मामा आता धावत धावत आजीच्या खोलीत येतो. आई, ए आई, अगं मी खूप खुश आहे, आपलं मनासारखं होणार आहे. तेव्हा लगेच आजी म्हणते की हो हो, अरे अविनाश जरा शांत हो आणि काय झालं आहे ते मला सांग. तेव्हा मग तो म्हणतो की आई, अगं तू आज अर्णवला नाही का बाळाविषयी विचारलंस, त्याच्याकडून प्रॉमिस घेतलंस? अरे अर्णवच्या मनामध्ये अगोदरपासूनच ते सगळं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की काय, पण ते कशावरून? तेव्हा आजीला तो सांगतो की अगं त्या अर्णवने ना कालच काहीतरी रुटीन चेकअप केलं आणि फुल बॉडी चेकअप केल्यावर त्याचे आजचे रिपोर्ट्स आलेत आणि ईश्वरीलाही म्हणे फुल बॉडी चेकअप करायला सांगितले. आणि त्यावरूनच लक्षात आलं माझ्या की हे सगळं काही वेगळ्याच वळणारं चाललं आहे. त्या दोघांचं अगोदरच या विषयावर बोलणं झालेलं दिसतंय. त्यावर दोघंजणं आता काहीतरी ठरवत आहे. हे ऐकल्यावर आता आजी पण खूप खुश होते. ती म्हणते की वा, म्हणजे हे तर खरंच खूप बरं झालं, चिंटूने अगोदरच विचार केला हे चांगलं. तेव्हा आता तो म्हणतो की हो आई, म्हणजे आपण जे काही विचार करत होतो त्याच वेळेला तोही तोच विचार करत होता. याचा अर्थ लवकरच आता दोघंजणं विचार करणार आणि पाळणा घरामध्ये हलणार समजायचा. आजी म्हणते की हे तर एकदम उत्तम झालं, पण अरे ह्या फुल बॉडी चेकअप केलं याचा अर्थ असा थोडीच आहे की चिंटू हे सगळं बोलणं म्हणजे करणार आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही आई, मला तरी असंच वाटतं की त्या दोघांचं आता ठरलं आहे आणि सगळं काही होणार आहे. घरामध्ये एक छान बाळ येणार आहे असं म्हणून ते सगळे खुश होत असतात. त्यावेळेला आता आजी ही असं बोलत असताना तेवढ्यातच वल्लरी येते आणि म्हणते, तेवढ्यात येऊन विचारते की काय झालं, तुम्ही कशाविषयी बोलताय? तेवढ्यात मामा आता म्हणतो की हो अगं काही नाही, आमचा असा नॉर्मल विषय होता. आणि तू गं काय ऐकलंस? तेव्हा वल्लरी म्हणते की हो मी ऐकलं, कोणीतरी बाळाची प्लॅनिंग करते, कोणीतरी बाळ येणार आहे असं काहीतरी तुम्ही बोलत होतात ना. तेव्हा मग मामा म्हणतो की हो ॲक्च्युली त्याचं काय झालं की घरात आनंदाची वार्ता येणार आहे. ती म्हणते की कोणाकडे गुड न्यूज आहे? तेव्हा आजी म्हणते की अगं गुड न्यूज नाही आहे, विचार चालला आहे. मग ती म्हणते की कोणाचा? मग मामा म्हणतो की आणखी कोण आपल्या घरामध्ये कोण आहे कपल, ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव, त्या दोघांचाही घरात एक तानं गोंडस बाळ आणण्याचा विचार सुरू आहे. तेव्हा मात्र आता वल्लरीला धक्काच बसतो. ती म्हणते की अरे बापरे, म्हणजे हे पण ठरलं? तेव्हा आजीला आणि मामाला राग येतो तिच्या या बोलण्याचा. ती म्हणते की हो मग तसं नाही म्हणायचं आहे मला, पण हे तुम्हाला कसं कळलं? तेव्हा लगेचच मामा म्हणतो की अगं तुला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी बोलायचंच असतं का? म्हणजे मामा आणि वल्लरी यांचे दोघांचे वाद होत असतात. तेव्हा आता आजी म्हणते की अगं वल्लरी, म्हणजे तसं मी त्याच्याकडून वचन मागितलं आहे, बाकी काहीही नाही, मनावर घे असं, आणि त्याने मला प्रॉमिस दिलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो मग मी तेच तर म्हणते ना, पण यांना तर आपलं नुसतं खरं करायचंच असतं. काही बोलायला गेले तर आपलं त्यांचं तेच सुरू असतं. तेव्हा आता आजी म्हणते की जरा तू थांब अविनाश, अरे तुम्ही जरा दोघंजणं शांत व्हा. घरात आता एखादं लहान बाळ येईल आणि तुमची भांडणं तर त्याच्या वरता नसतात. किती भांडता दोघंजणं तुम्ही, म्हणजे सारखं त्याच नवीन गोष्टींवरनं काय तुमचं भांडण असतं? तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की हो आई, हे ऐकून बरं वाटलं गं, म्हणजे लहान बाळ येणार पण तरीही आमचं भांडण आम्ही लहान मुलासारखेच भांडतो ना, असं म्हणून तो तिच्याकडे बघत असतो. आणि हे सगळं नम्रताने ऐकलेलं असतं. आता मात्र नम्रताला जेलेसी फील व्हायला सुरुवात. पुन्हा वल्लरी ही आता त्यांच्याकडे बघतच राहते. तर इथे ईश्वरी विचार करते की अर्णव सर मला हे असं काही बोलले कसे नाहीत,
जर त्यांच्या मनात हे सगळं आहे तर मग त्यांनी मला काहीतरी सांगायला हवं होतं ना. ते काहीच बोलले नाही आहेत माझ्याशी. याचा अर्थ मी काय समजावा हेच मला कळत नाही आहे. आता ईश्वरी म्हणते की थांबा, आता ना मी त्याला फोन करूनच विचारते की त्यांना नेमकं काय बोलायचं आहे. करू का फोन? पण नाही, स्वतःहून काय मी त्यांना फोन करायचा आणि स्वतःहून काय मी त्यांना सगळं काही विचारायचं. त्यांनी समोरून मला विचारलं पाहिजे ना, किंवा समोरून माझ्याशी या गोष्टीवर विषय केला पाहिजे. आत्ता तर काहीच बोलत नाही आहे. जाऊ दे, मी आता ते बाकीचा बाजूलाच ठेवते, बघूया नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे ते, असं म्हणून ईश्वरी आता गडबडत असते. तेवढ्यातच पुन्हा समोर तिच्या दुसरी ईश्वरी येते. ते म्हणते की अगं थांब ईश्वरी, कसली घाई गडबड करतेस तू? अगं तू स्वतःहून कॉल करून काय बोलणार आहेस? जर अर्णव सरांना तसं काही वाटत असेल तर त्यांनी स्वतःहून तुला फोन करून बोललं पाहिजे, किंवा घरी आल्यावर तुला तसं सांगितलं पाहिजे. आता काहीही ते बोलत नाही आहे आणि तूच का समोरून सगळा विषय काढायला बघते. तेव्हा ईश्वरी म्हणते की तसं नाही, घरामध्ये विषय वेगळाच चालू आहे आणि मग अर्णव सरही समोरून काही बोलत नाही म्हणून मला समजत नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, तो विषय असू दे, परंतु याचीच वाट बघायची तुला की अर्णव कधी काही येऊन बोलतो आहे का, अर्णव काय येऊन बोलतो आहे याच्याकडे तुला बघितलं पाहिजे. आता एकच गोष्ट चांगली लक्षात ठेव, ती म्हणजे की तुला स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट जपायचं आहे. तुला त्याने समोरून बोललं पाहिजे. प्रत्येक वेळेला तूच का बोलायला गेलं पाहिजे, त्याने तुला बोललं पाहिजे, असं म्हणून आता ती बोलत असते. त्याच वेळेला इथे आता हे सगळं होत असताना ईश्वरी मात्र म्हणते की हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे जर खरंच अर्णव सरांच्या मनामध्ये तसं असेल तर त्यांनी मला ते बोलून दाखवायला हवं. उगीचच मनामध्ये ठेवून काहीच होणार नाही आहे. हो, मला अर्णव सरांनी सगळं बोलायलाच हवं, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तेवढ्यातच ती पुन्हा काही बोलायला जाणार, दुसरी ईश्वरी तिच्या समोरून गायब झालेली असते. त्यानंतर इथे आता ती म्हणते की म्हणजे हे मला ऐकायला तर खूपच बरं वाटतंय की अर्णव सरांचे विचार मनामध्ये काय चालू आहे ते, पण खरंच म्हणजे हे वेगळंच आहे. करू काय मी? अर्णव सर कधी बोलतील हे सगळं माझ्याशी? आता तिच्या मनाला नुसती रुखरुख लागलेली असते. तेवढ्यात नम्रता इथून त्याच्या रूममध्ये येते. आकाश त्याच्या ऑफिसची तयारी करत असतो. ती मागून येऊन त्याला मिठी मारते आणि आकाश असं प्रेमाने आवाज देते. तेव्हा आकाश तिच्याकडे बघून म्हणतो की नम्रता, म्हणजे काय आज चक्क आज मी नाही तर तू रोमॅन्टिक मूडमध्ये आहेस? तेव्हा ती म्हणते की हो, मी तुमच्याशी बोलायला आली आहे. तेव्हा तो म्हणतो की काय, बोल ना. तेव्हा ती म्हणते की आकाश, आपण म्हणजे ठीक आहे या सगळ्या गोष्टी, तेवढ्यातच तो तिला बोलतो की मला कळतं आहे, पण तुझी ना वेळ खूप चुकीची आहे. ती म्हणते की म्हणजे? तेव्हा आकाश म्हणतो की मी आता ऑफिससाठी निघणार आहे. तेव्हा ती म्हणते की हो ठीक आहे ना मग, पण प्रत्येक वेळेला वेळ चुकीची असेलच असं नाही. आणि तो म्हणतो की तसंही आपलं अजून देवदर्शन पण झालेलं नाही आहे, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. तेव्हा लगेचच ती म्हणायला लागते की हो, मला तेच तर म्हणायचं आहे ना आकाश, की आपल्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे. बघा ना, इतके महिने झालेत, आपण नात्यात पुढेच जाऊ शकत नाही का? कारण आपलं देवदर्शन झालं नाही. घरात कोणाला फक्त पडली आहे तर फक्त त्या कपलची. आपला कोणी विचार करतं आहे असं वाटतं आहे का तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की प्लीज नम्रता, बी सिरियस. अगं बघितलंस ना तू घरामध्ये सध्या काय सुरू होतं ते, काय काय प्रकरणं सुरू होती ती. आधी तो उदयकांत, मग नंतर ती सुलक्षणा देवी, आणि त्यानंतर मग आता हे सगळं रमाकांत काकांचं सुतक वगैरे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अडल्यात, नाहीतर आपण गेलो असतो. ते म्हणते की मग आता सगळं स्थिरस्थावर झालं आहे ना आकाश, आपण आता जायला हवं ना. कोणी समोरून विषय काढतच नाही आहे. मग आता मला सांगा की आपण निर्लज्जासारखा त्यांच्यासमोर हा विषय काढायचा आहे का? तेव्हा आकाश आता जरा गप्प होतो. ती म्हणते की म्हणजे आपण प्रत्येक वेळेला का बोलायचं, आपल्याला कोणी सिरियसली घेतच नाही आहे, असंच दिसतं आहे मला सगळं. तेव्हा मग आकाश आता तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तू या सगळ्या गोष्टी मनावरती घेऊ नको, सगळं काही होईल व्यवस्थित, तू का इतक्या गोष्टींचा विचार करते? ती म्हणते की आकाश, म्हणजे हे सगळं गोष्टींचा विचार करू नको असं कसं म्हणताय तुम्ही मला? तेव्हा मग आता तो म्हणतो की मी विषय काढेन, तू मात्र बोलू नको, आपण दोघं नाही, मी एकटा बोलतो या विषयावर, असं म्हणून तो आता ऑफिससाठी निघतो. तर इथे आजी ही लाडू वळत असते आणि तेवढ्यातच मग नमू येते आणि म्हणते की वा आजी, आज तुम्ही किचनमध्ये आज अचानक काय असं स्पेशल आहे, तुम्ही काय बनवताय? तेव्हा आजी म्हणते की अगं त्याचं काय आहे ना की लाडू बनवते मी ड्रायफ्रूटचे, म्हणजे कसं आहे ना हल्लीच्या दिवसांमध्ये खाल्लेले चांगले. तेव्हा लगेचच ती म्हणते की तुम्ही ईश्वरीसाठी बनवताय का लाडू? तेव्हा आजी म्हणते की नाही गं बाळा, ईश्वरीसाठी असं नाही बनवते मी, म्हणजे हो तिला पण आवडतात तसे, पण मी असे सगळ्यांसाठीच बनवते, म्हणजे ईश्वरीसाठी असे खास बनवलेले नाहीत.
घरात सगळेजण आहेत ना, मग ते सगळेजणच खाणार ना. आणि तसंही तुम्हा सगळ्या मुलांची फार धावपळ होत असते गं. प्रत्येकालाच गरज असते एका छानच्या काहीतरी पदार्थाची. म्हणूनच म्हटलं की सगळ्यांसाठीच बनवूया लाडू, असं काही नाही आहे. तेवढ्यातच आता लगेच आजी म्हणायला लागते की नक्की कसला विचार करतेस. तेव्हा ती म्हणते की नाही हो आजी, खरं तर म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही ना हे ईश्वरीसाठीच बनवलं आहे. तेव्हा आजी म्हणते की नाही गं बाळा, असं काही नाही. असं थोडीच आहे की तिने बनवलं म्हणून तिनेच खावं. घरात प्रत्येकजण टेस्ट करू शकतो. आजी तिला म्हणते की बरं ते जाऊ दे सगळं, हे घे तू टेस्ट करून बघ, तुला कसं वाटतंय ते. मग तेवढ्यातच आता नम्रता ही तिच्याकडे बघते आणि म्हणते की आजी राहू दे, मला नको हे, आणि ईश्वरीच्या नावाने बनवलेलं ना, मला काहीही नको, राहू दे, तिलाच द्या. असं म्हणून आजी आता तिच्याकडे बघते. नम्रता तिथून मात्र निघून जाते. याचं आता आजीला वाईट वाटतं, म्हणजे ही मुलगी असा का विचार करते बहिणीविषयी. तर हे सगळं वल्लरी तिथून बघत असते आणि वल्लरीच्या डोक्यात मात्र वेगळे विचार सुरू असतात. नम्रताचं पुन्हा वाकडं वागणं सुरू झाले तिच्या लक्षात आलेलं असतं. नंतर ईश्वरी आता कपाटामधून काहीतरी बाहेर काढते, पुन्हा कपाट बंद करते. तिच्या डोक्यात विचार सारखे तेच तेच सुरू असतात. सारखे अर्णवचे रिपोर्ट बघणं आणि ते परत बंद करणं. ती म्हणते की मी सरांना विचारू का एकदाचं, त्यांचं तर काही समोरून कॉल येत नाही, मी तरी एकदा कॉल करू का. जाऊ दे, मी विचारते समोरून की ते काही विसरताय का. तेव्हा मग अर्णवला ती कॉल लावते आणि म्हणते की हॅलो अर्णव सर. तेव्हा तो म्हणतो की हां मिस इंदोर बोल. तेव्हा ती म्हणते की हां बोला ना, काही बोलायचं आहे का तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो मिस इंदोर, हे बघ फोन तू लावला आहेस ना, मग तू बोलणार ना, काय ते बोल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला हे विचारायचं होतं की तुम्हाला मला काही सांगायचं होतं का. तेव्हा तो म्हणतो की नाही, ॲक्च्युली माझी आता मीटिंग चालू होणार होती, पण मला काही बोलायचं नव्हतं असं. ईश्वरी म्हणते की बघा आठवून बघा, तुम्हाला काही बोलायचं होतं का ते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर थांब, मला आठवू दे जरा. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही रिपोर्ट काढलेत त्याबद्दल. अचानक रिपोर्ट. तेव्हा मग तो म्हणतो की हो मिस इंदोर, माझ्यासाठी ते अचानक वगैरे काही नाही आहे. इट्स जस्ट अ रुटीन चेकअप, म्हणजे इयरली माझं हे काम असतं, माझ्या रुटीनमध्ये बसतं येते, त्यामुळे नवीन काही नाही आहे त्याच्यामध्ये. आणि हो तुला पण उद्या करायचे आहेत बरं का चेकअप, म्हणजे तुलाही ब्लड टेस्ट वगैरे द्याव्या लागतील. तशा शिर्केंशी बोललो आहे मी, ते बोलतील तुझ्याशी. ईश्वरी म्हणते की हो शिर्के मला बोललेत, पण आणखी काही त्याच्या मागचा उद्देश. तेव्हा तो म्हणतो की नो उद्देश ऑन ऑल, काय चाललं आहे मिस इंदोर तुझं. अगं असं काही नाही आहे माझ्या मनामध्ये, कसला उद्देश आणि कसलं काय. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग नक्की. अर्णव तिला म्हणतो की हां आणखी एक काम, म्हणजे तुला मी ते फोटो दिले ना, ते ठेवलेस ना तू व्यवस्थित, त्याची फ्रेम करायला द्यायची आहे हां. ईश्वरी म्हणते की हो ठेवली आहे मी, व्यवस्थित ठेवले. मग ईश्वरी आणखी विचारते की तुमच्या डोक्यामध्ये आणखी काही आहे का. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, अगं म्हणजे मला एक कळत नाही आहे की तुझं नेमकं झालं आहे तरी काय, म्हणजे काय इतकं गडबडतीस तू, असं तुला काय वाटतं आहे की मला सांगायचं आहे. ईश्वरी म्हणते की नाही. तेवढ्यातच तो म्हणतो की आणखी एक, म्हणजे हो बरं झालं आठवलं, मला पार्सल येणार आहे हां, ते पार्सल तुला तुझ्याकडेच घ्यायचं आहे, कोणाच्याही हातात लागू देऊ नको, अंजली ताई वगैरे कोणाच्याच नाही, ओके. असं म्हणून ती म्हणते की हो चालेल. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके झालं, मग एवढंच होतं, आणखी काही बोलायचं नाही आहे. आता तो वैतागून फोन ठेवतो आणि म्हणतो की आज झालं आहे का मिस इंदोरला, असं काय सारखी विचारत होती की आणखी काही बोलायचं आहे का वगैरे. आणि मग तो फोन ठेवल्यावरती ईश्वरी म्हणते की बघितलं, इतका फोनवर मी हिंट देऊन विचारत होते तरीही समोरून काही बोलले नाही. जाऊ दे, काय करायचं आहे, मी आता बघतेच यांना. हे ना असे आहेत ना की यांना काहीही बोलता येणार नाही, किती काही बोललं तरी कडूच राहणार आहे. हे भडकूचंद भांडाभांडे यांना ना मी अगदी बरोबर बघते. या माणसाला ना एक काम केलं पाहिजे, वर्षभर ना साखरेच्या पाकामध्ये लोळून ठेवलं पाहिजे, तेव्हा जाऊन कुठेतरी थोडासा कडवटपणा कमी होईल, असं ईश्वरी आता स्वतःशीच बोलते. पुढच्या भागामध्ये ईश्वरीने आता पोटाच्या आतमध्ये उशी लावलेली असते आणि ती आरशात तिला बघून हसत असते आणि म्हणते की हे सगळं जे काही आहे ना, नक्की काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी मला समजल्या पाहिजे. अर्णव सरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे त्या गोष्टी मी त्यांना आता विचारून राहणार म्हणजे राहणारच. आणि हो, हा भडकूचंद भांडाभांडे आहे ना, त्यांना मी आता अगदी बरोबर बघते. जे काही बोलायचं आहे त्या गोष्टी बोलत नाही मी, आजच्या दिवसामध्ये हे सॉर्ट करून राहणार, असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. तर इथे आकाश आता नाश्त्याला बसलेला असताना म्हणत असतो की बाय द वे दादा कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा तो म्हणतो की फॉर. तेव्हा तो म्हणतो की अरे म्हणजे तुम्ही दोघांनी विचार केला आहे ना, बेबी प्लॅनिंग करताय ना तू आणि ईश्वरी, म्हणूनच मग मी म्हटलो की कॉंग्रॅच्युलेशन्स, लवकरच बेबी येईल घरामध्ये. मग आता असं म्हटल्यावर इथे आता आकाशकडे तो बघतच राहतो. आता काय बोलावं हे त्याला काही कळत नसतं. नम्रताकडे आणि आकाशकडे बघतच राहिलेला अर्णव आता विचार करतो की ह्यांना हे सगळं कोणी सांगितलं.
तर अर्णव ईश्वरीशी आता रूममध्ये बोलत असतो की मिस इंदोर हे काय बाळ अँड ऑल मला कळत नाही, सगळीकडे आपलं तेच तेच नुसतं सुरू आहे, बाळ अँड ऑल हे कसं लगेच एकसारखं विचार करू शकतो आपण. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो मी पण तर तेच बोलण्याचा प्रयत्न करते की इतक्या लवकर आपण बाळाचा विचार कसं काय करू शकतो, म्हणजे हे सगळं इतकं पटकन कसं होऊ शकतं, म्हणजे अजूनही काही नाही आपल्या दोघांमध्ये आणि त्यात तुम्ही प्रेमाची कबुली वगैरे पण दिली नाही, बाळ वगैरे ते सगळं नंतर, आधी प्रेम असं म्हणून ती आता अर्णवकडे बघायला लागते आणि अर्णव देखील तिच्याकडे बघत असतो. नेमकं आता पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.